पुणेकर बिबट्याला सांगा कोव्यातून वाघ येतोय. गाईस आता मी आलो आहे फोंडा बस स्टँडवर आणि आज मी मामाकडे घरी जाणार आहे आणि मामाकडून मग म्हणजे मामाच्या घराकडून मग तिकडे उद्या आमची बस आहे. तर मग उद्या डायरेक्ट मी बसला निघेन माझ्या भावाबरोबर. म्हणजे माझ्या भावाचे अजून 2 मामा येत आहेत. आता जे काय गणित आहे तुम्हाला कळलंच आणि जेवढा व्लॉग पुढे नेता येईल तेवढा मी नेईन. आणि ऑलरेडी खूप काय काय आहे फोनमध्ये अपलोड करायचंच आहे. सो मे बी जर काही सोय सोडून झालं तर मी मग पार्ट करून टाकेन. इन तर एकाच व्हिडिओमध्ये कवर होत आहे. ओके नो प्रॉब्लेम. ॲक्च्युली काही सांगायचं असं होतं की आता मी वाळपेत जाणार आणि तिथून उद्या व्हायचं जाणार पुण्यासाठी. आणि पुण्याचा ब्लॉगचं आहे ॲक्च्युली उद्या सुरू होणार आहे. कारण उद्या श्रीजित त्यांच्या मामांना घेऊन येईल आणि मग सगळे मिळून बेळगाव जाऊ. बेळगावतून पुण्यात म्हणजे बेळगावतून पुण्यात बस आहे आणि ते आणि इथे गावाकडे आलो आहे. आणि A few moments later. हे आहे माझं मामाचं क्लिनिक. तुम्हाला कधी वाळपैरीचं वाटलं की काही झालं आहे तुम्ही या का तर मस्त झूठ बोल रहा है. A few inches later. जे कोण नवे असाल ते लवकरात लवकर लाईक सबस्क्राईब करा. आता आपण चाललो आहे थांब 1 मिनिट एकच यू. मी एवढा म्हटलं की माझ्या बहिणीला बघून येतो बाईला बघून येतो. मामा म्हणायला लागला त्यात काय गेला बघितला आला. ते काही काही असे माणसं असतात की असे जोक मारून जातात. अजिबात नाही. अरे बाप रे ये तो धोती खोल रहा है. पुणेकर बिबट्याला सांगा कोव्यातून वाघ येतोय. अरे तिथे जायला केली की बोला ग. इथून सुरू इथं आता मिळणारच नाही. गेली का बोला गो. आता कुठे आम्ही तिच्या घरी जात नाही आता. मग अरे रामा हा समजला आता तुमच्याच घरी आम्ही चालत येत आहे. तुला म्हणतो ठाण्यात असे कसे आले आम्ही. काय ग बाई चिकेन आम्हाला काशीबाद आणून सोडली का पुलापर्यंत. बरोबर आला क्लिनिकाकडे. मोठी बाय. मी ह्याला आतला आले 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 काय त्याचं. तू पण येतो
हॅलो गाईस, आता वाजले 4:30 आणि अजून 4 तास तरी आहे जायला. तर तोपर्यंत आम्ही चिल आउट करतोय. मी माझा भाव आलोय. इथे एक फार्म हाऊस होणार आहे. आणि ॲक्च्युली मोठे प्लेयर्स आले नाही. आज सगळे असे बारीक बारीक आहे आणि तिथे पाणी पडलंय, त्यामुळे आपण मेन ग्राउंडवर खेळत नाही शकत. मेन ग्राउंड नव्हे, मग ग्राउंड खात आहे. Meanwhile. त्याला काय म्हणायला लागलं, नसलेल्याला निदान वेगळा करणार. चला आता मी हॉटेलकडे चाललोय. गाडी आली आहे. आणि ती रेणुका आयडिया आहे त्याची. कुठे दिली ती? तिची खालती इन्स्टानवेरी ऑफिशियल करणार चेक. काय बरं कोयला चुकला नाही ना. बारीक पोर कसं वाटतं ते. मी ते पेढिया म्हणून मी दाखवतात ते आमका मोठं प्रकरण ते. 2 वेगळे species. 1 hour later. तिथे खूप लोक सगळे लाईनिंग. अजून एक फॅमिली ट्रिप. इथे सुद्धा उरल्या काय टेन्शन नाही म्हणतो तो. मग आता कशाला ते कसं आलेलं काय नक्की घालते याची विचार करत असेल. कळा लगेच मग सांगतो. A few inches later. बस आलेली आहे गाईस. मी आता पोचून गेले बस स्टँडवर इथल्या, जिथून आम्ही जाणार आहेत बेळगावमधल्या. आणि तिच्या मामाचे मी त्याला मामाच होणार आहे का मे बी माहिती आहे. आणि आता तिकीट अजून काढलीच नाही आहे म्हणून बोलवलं की बस खाली आहे. तर ॲक्च्युली मी तर फर्स्ट टाईम असं जातो जिथे बस खाली असणार आहे. आणि आता भेटू. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू तोपर्यंत. फर्स्ट टाईम असं तिकीट ऑन द स्पॉट काढून जाताना बघितलं आहे मी. हा मामा, हा माझा भाऊ आणि काका. एक आता डायरेक्ट दुसरा ब्लॉग पुण्यामध्ये शूट होईल. हा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही दोघे आणि याच्या मामा मामी बघते याच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये काय जाणून त्यासाठी
तो हॅलो गाईस, आता वाजले 3:30 वाजता. आता वाजले 3:45 आणि आता कुठली बस थांबली आहे त्या रस्त्यावर. म्हणजे ते आज चहा पिऊ शकतात आम्ही जाऊन. आणि मागे वॉशरूम आहे. मी जात नाही आहे कारण जरा वाटतं की बस तर सगळे आत गेलेत. आता बघू. मी एवढी कडाकडी थंडी आहे आणि डायरेक्ट पुण्यात पोचल्यावरच चहा घेऊ असा प्लॅन आहे. लाईक शेअर टाक परत. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग इथे रन करतोय. Bye.